नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी फुगाबाई त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे आणि ते 4 पदर फोल्डमध्ये घडी करून घेतलेला आहे बघा. आणि इथे मी बघा उंचीचं माप टाकत आहे. पूर्ण उंची प्लस 1 इंच असं मी इथे माप घेतलेलं आहे बघा. 5.5 अधिक 1 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. इथे बघा बाहीला मी डाऊन दिलेला 2.5 इंचावरती आणि मी बघा 2 लाईन आखून घेतलेल्या आहेत. इथे मी बघा फुग्याचे हात शिवायचे आहेत. त्याच्यासाठी जे आपण चुन्या देणार आहोत मध्ये त्याच्यासाठी मी 5 इंचावरती अशा दोन्ही रेषेंवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यापुढे मी बघा छातीचा 5वा भाग टाकलेला आहे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. इथे बघा परत सांगते मी, ते प्लेटसाठी 5 इंच सोडलेलं आहे. त्यापुढे मी छातीचा 5वा भाग टाकलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जिथे मी 5 इंच घेतलेलं होतं तिथून मी बघा बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे बघा. या पद्धतीने हलकासा मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा मी इथे खालच्या साईडला पण तसंच केलेलं आहे. 5 इंच सोडलेलं आहे आणि त्यानंतर पुढे बघा दंडगेरचा निम्मा टाकलेला आहे. दंडगेर माझा 10 आहे, त्याचा मी 5 इंच इथे टाकलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतलेली आहे बघा. आणि केलेल्या मार्किंगनुसार मी ती कटिंग करून घेत आहे बघा. एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे बघा. नवीन शिकणारेसुद्धा पटकन शिवू शकतील, काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. इथे बघा एकदम सोप्या भाषेमध्ये फक्त आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा सोडायचे आहे चुन्यांसाठी, बस एवढंच करायचं आहे. आता आपली बघा अस्तरची बाही कटिंग झालेली आहे. तर इथे मी बघा ब्लाऊज कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी बाही कटिंग करणार आहे. आता त्याच पोझिशनने मी ब्लाऊज कपडासुद्धा ठेवलेला आहे बघा. 4 पदरी फोल्डमध्ये ठेवलेला आहे आणि जी आता आपण बाही कटिंग केलेली होती ती मी याच्यावरती ठेवून ते कटिंग करून घेणार आहे बघा. या पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे आणि अर्धा इंच कपडा साईडने सोडलेला आहे आपल्याला अस्तर जोडताना मागे पुढे होऊ नये यासाठी. आणि इथे बघा खालून पण काठ होता म्हणून मी तो कटिंग करून घेतलेला आहे, कारण मी खालच्या साईडला इथे पायपिंग करणार आहे म्हणून मी ते काठ मग जाड होतो म्हणून मी तो कटिंग करून घेतलेला आहे. तर इथे बघा जिथे मी 5 इंच सोडलेलं होतं तिथे मी असं बघा छोटेसे कात्रीने कट देऊन घेतलेले आहेत, म्हणजे आपण जेव्हा प्लेट्स मारू तेव्हा आपल्याला पटकन लक्षात येईल यासाठी. तर इथे बघा आता मी तुम्हाला बाही कशी शिवायची ते सांगते बघा. इथे बघा मी कटिंग केलेली बाही घेतलेली आहे बघा. तर इथे मी तुम्हाला एक बाही तयार करून दाखवते. तर इथे बघा मी ब्लाऊज कपडा सरळ बाजूने ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे बघा व्यवस्थित. आणि हे मी कपड्याला आधी सर्वात पहिलं अस्तर अटॅच करून घेणार आहे. तर मी बघा पहिलं अस्तर जोडून घेत आहे बघा खालच्या साईडने व्यवस्थित. एकदम बघा अस्तरच्या कडेने मी शिलाई देऊन घेत आहे बघा व्यवस्थित. कपडा थोडा सरकतो आहे म्हणून मी थोड्या अंतरावरती पकडून टीप देऊन घेत आहे बघा. या पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला चारी बाजूला टीप मारून घ्यायची आहे बघा. पूर्ण आपलं जी अस्तरची बाही आहे ती पूर्ण कपड्यावरती आपल्याला व्यवस्थित इथे शिवून घ्यायची आहे बघा. घोळ वगैरे कुठे राहणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. मधून हात फिरवून इथे व्यवस्थित बाही आपल्याला ब्लाऊज कपड्याला अटॅच करून घ्यायची आहे बघा. एकदम कडेने टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. आता बघा इथे माझी पूर्ण बाही चारी बाजूने मी टीप मारून घेतलेली आहे बघा. तर आता मी इथे काय करणार आहे, आपला जो ब्लाऊज कपडा आहे तो एक्स्ट्रा दिसत आहे बघा अस्तरपेक्षा, तो मी आता असा कटिंग करून काढत आहे बघा. इथे पण आपल्याला अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा, कारण आपण बाही मापात कटिंग केलेली असते म्हणून आपलं अस्तर कट होणार नाही याची काळजी घेऊनच तो एक्स्ट्राचा कपडा आपण कटिंग करून काढणार आहोत बघा. त्याच पद्धतीने मी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे बघा कटिंग करून काढलेला आहे बघा. तर आता बघा आपली ब्लाऊज कपड्याला बाही अटॅच करून झालेली आहे. तर इथे काय करायचं आहे बघा, जिथे मी 5 इंच सोडलेलं होतं बघा प्लेटसाठी तिथे मी बघा चॉकने परत एकदा मार्किंग करून घेत आहे बघा व्यवस्थित दोन्ही बाजूला.
वरच्या साईडला आणि खालच्या बाजूलासुद्धा दोन्ही बाजूने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि तिथून मी त्या मार्किंगवरून बघा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेत आहे बघा, एकदम छोट्या छोट्या, आणि त्यासुद्धा जवळजवळ देऊन घेतलेल्या आहेत बघा व्यवस्थित. म्हणजे आपले जे पप आहे ना तो बाहीचा छान बसतो, म्हणून छोट्या छोट्या मी इथे प्लेट देऊन घेतलेल्या आहेत बघा. जेवढं आपण 5 इंच सोडलेलं होतं जेवढ्या प्लेट्स बसतील त्या पद्धतीने मी घेतलेल्या आहेत तिथे. आता वरच्या साईडला काय करायचं आहे, आपण ज्या खालच्या बाजूला प्लेट दिलेल्या आहेत ना त्याच्या अपोजिट साईडने एकदम बरोबर विरुद्ध दिशेने आपल्याला वरच्या साईडला प्लेट द्यायच्या आहेत. म्हणजे एकाच पोझिशनने प्लेट द्यायच्या नाही आहेत आपल्याला, उलट्या बाजूने आपल्याला इथे उलटसुलट करून दोन्ही बाजूने अशा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने, म्हणजे आपला फुगा चांगला येतो. तर इथे बघा दोन्ही बाजूला मी प्लेट्स देऊन घेतलेले आहेत. तर इथे मी बघा तिरकी पट्टी, आपण जे गळ्याच्या पायपिंगला पट्टी वापरतो तिरकी पट्टी, ती घेतलेली आहे. आणि इथे बघा मी आपला जो दंडगेर आहे तिथे मी पायपिंग करून घेत आहे बघा. त्याच्यावरती मी वरून बसवलेली आहे ती पट्टी. एकदम बघा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी ही पट्टी त्याच्यावरती शिवून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे मी बघा एकदम बारीक पायपिंग पकडलेली आहे. जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते आतमध्ये येईल आणि वरून पट्टी येईल, या पोझिशनने मी ती पायपिंग करत आहे. म्हणजे आपली बाहीला आतूनसुद्धा फिनिशिंग व्यवस्थित येईल यासाठी. इथे तुम्ही पट्टीसुद्धा बनवू शकता. इथे तुम्हाला जर पायपिंग करायची नसेल तर इथे अर्धा इंचाची पट्टीसुद्धा तुम्ही इथे जोडू शकता. अगदी सरळ पट्टी घेऊन ती फोल्ड मारून व्यवस्थित एकदम पाव इंचाची पट्टी आपल्याला ठेवायची आहे. त्याच्याने सुद्धा ब्लाऊज आपलं परफेक्ट बसतं. तर इथे मला कस्टमरला पायपिंग पाहिजे होती म्हणून मी इथे पायपिंग करत आहे. तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला पट्टी जोडायची असेल तर तुम्ही इथे पट्टी पण जोडू शकता. तर इथे बघा मी पूर्ण बाहीला पायपिंग करून घेतलेली आहे बघा. थोड्या थोड्या अंतरावरती पकडून मी व्यवस्थित पायपिंग करून घेतलेली आहे बघा, व्यवस्थित आलेली आहे. तर आता ही बाही मी तुम्हाला जोडून पण दाखवते. तर इथे बघा इथे मी काय केलेलं आहे बघा, बाईचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि तो सेंटर मी बरोबर शोल्डरवरती, म्हणजे आपण जे ब्लाऊजचे शोल्डर जोडतो त्या शिलाईवरती ठेवून मधून मी बाई जोडत आहे बघा. या पद्धतीने बाई जोडल्याने आपण जे मध्ये ज्या प्लेट दिलेल्या आहेत त्या दोन्ही साईडला सेम येतात, म्हणून या पद्धतीने मी ही बाई जोडून घेत आहे बघा. तर आपली बाही बघा पूर्ण दोन्ही बाजूला अटॅच करून झालेली आहे. आणि ह्या वरून मी डबलसुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे बघा. अगदी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी बाही जोडून घेतलेली आहे बघा. तर इथे बघा डबल शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे. फुगाबाईची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथे बघा ब्लाऊजचा फायनल लुक असा आलेला होता. तर मी दाखवलेली तुम्हाला पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.